नमस्कार. आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाची चकली. दिवाळीमध्ये आपण अनेक गोड पदार्थ करतो, परंतु सगळ्यात लवकर संपणारा पदार्थ म्हणजे चकली. कधी-कधी भाजणी करायला वेळ मिळत नाही, अशा वेळी झटपट असा हा उत्तम पर्याय आहे गव्हाच्या पिठाची कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली. आपण या चॅनलवर प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आम्ही केलेल्या अपलोड्सचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. प्रथम एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण एक सुती कापड घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण 1 कप गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि 1/4 कप आपण तांदळाचे पीठ घातलेले आहे. आता आपण याला बांधून घेणार आहोत आणि कुकरमध्ये थोडेसे पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक कुकरचे दुसरे भांडे पालथे घातलेले आहे आणि त्याच्यावर हे भांडं ठेवलेलं आहे. ते झाकून ठेवलेलं आहे. कुकरची शिट्टी देखील काढून घेतलेली आहे, म्हणजे वाफवताना याच्यामध्ये अजिबात पाणी जात नाही. आता आपण हे वाफवून घेतलेले आहे आणि हे बाजूला काढून घेणार आहोत. साधारण 15 मिनिटासाठी आपण वाफवलेलं आहे आणि आता ही पुरचुंडी उघडून आपण ज्यावेळी ते पीठ बघतो त्यावेळी ते बऱ्यापैकी हार्ड झालेलं असतं. आता आपल्याला याच्या छान बारीक गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि गाठी फोडल्यानंतर ज्या मोठ्या मोठ्या गाठी आपल्याला मिळणार आहेत त्या आपण मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेणार आहोत. आता आपण एका चाळणीच्या साहाय्याने हे पीठ जे आहे ते सर्व बारीक चाळून घेणार आहोत. इथे एक ट्रिक सांगावीशी वाटते की गव्हाच्या चकलीमध्ये कधीही कसलंही मोहन घालू नये. पीठ चाळल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. यामध्ये आता आपण आवडीनुसार मसाले घालणार आहोत, जसे की अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड आपण इथे घालणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट देखील घालू शकता आणि 1 चमचा आपण इथे तीळ घालणार आहोत. थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट देखील यामध्ये घालू शकता. यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत आणि थोडेसे हिंग. आपण इथे पीठ फार मऊ मळून घेणार नाही आहोत, कारण खूप मऊ ज्यावेळी आपण चकलीचे पीठ मळतो त्यावेळी त्याला काटे सुटत नाहीत. आता आपले इथे पीठ मळून तयार झालेले आहे. आपण एक चकलीचा मोल्ड घेतलेला आहे आणि याला आतल्या बाजूने आपण तेल लावून घेणार आहोत. आणि यामध्ये आपण एक उभटसा आकार करून हे चकलीचं पीठ घातलेलं आहे. आता आपण या चकल्या पाडून घेणार आहोत. चकली पाडल्यानंतर आपण त्याची सुरुवात आणि एंड हा थोडासा प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे तेलात टाकल्यानंतर ते भाग सुटत नाहीत. या पद्धतीने आपण सर्व चकली तयार करून घेणार आहोत. दुसरीकडे आपण तेल तापायला ठेवलेले आहे. तेल फार कडक तापू नये, म्हणजे चकली टाकल्यानंतर ती एकदम जळणार नाही आणि आतल्या बाजूने कच्ची राहणार नाही. कमी मध्यम आचेवर आपण ही चकली तळून घेणार आहोत. साधारण एक चकली तळण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिट लागतात. या पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलरची चकली आपली तळून झालेली आहे. अशाच आपण बाकीच्या चकल्या देखील तळून घेतलेल्या आहेत.